श्री स्वामी समर्थ. तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही आहे असं वाटते का? की सगळी दारे बंद झालीत, रात्री झोप लागत नाही आणि उशी फक्त डोळ्यातील पाण्याने भिजते. तुम्ही खूप कष्ट करताय, खूप प्रार्थना करताय, पण स्वामींना तुमचे हाक ऐकू जात नाही असं तुम्हाला वाटते का? थांबा. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सामान्य व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक संकेत आहे. आज मी तुम्हाला अशा एका वस्तूची महती सांगणार आहे, जी फक्त एकदा स्वामीच्या चरणी अर्पण केली तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, दुःख आणि संकटे स्वामी स्वतःच्या जोडीत घेतील. हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं आयुष्य बदलणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे स्वामी माऊली या चॅनलवर. मी आज पुन्हा एकदा एक असा विषय घेऊन आले आहे जो तुमच्या काळजाला स्पर्श करेल. बऱ्याच दिवसापासून मला अनेक भक्तांचे मेसेज आणि कमेंट्स येत होते. कोणी म्हणते दादा नोकरी, मैत्रिणींनो नोकरी सुटले, घरात खायला अन्न नाही. कोणी म्हणते आजारी आहेत, औषध लागू पडत नाही. तर कोणी म्हणते कर्जाच्या ओझ्याखाली दबलो गेले. माझ्या स्वामींच्या लेकरांना एवढ्या दुःखात बघून मन व्याकुळ होतं. पण लक्षात ठेवा, जेव्हा संकट मोठी असतात ना, तेव्हा समजावं की स्वामी काहीतरी मोठा चमत्कार करणार आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ही पाठीशी असल्याची जाणीव कशी करून घ्यायची? ती एक वस्तू कोणती आहे जी अर्पण केल्यावर साक्षात ब्रह्मांड नायक आपल्यासाठी धावून येतात? चला, आज प्रत्येक पॉईंट सविस्तर आणि एका खऱ्या अनुभवासह जाणून घेऊया. पहिली वस्तू आहे पिवळी कण्हेरी फूल. हे फूल स्वामींना अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग हा गुरुतत्वाचा आणि समृद्धीचा रंग आहे. पुण्याच्या एका भक्ताचा अनुभव सांगते. त्याचे छोटेसे किराणा दुकान होते, पण अचानक विक्री थांबली. कर्ज इतके वाढले की सावकार घरी येऊ लागले. त्यांनी ठरवले की आता शेवटचा उपाय म्हणून रोज सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोवर एक पिवळे कण्हेरी फूल अर्पण करायचे. अर्पण करताना त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटले, स्वामी मी हरलोय, आता तुम्हीच हे दुकान चालवा. आश्चर्य म्हणजे 15 दिवसाच्या आत त्यांना एका मोठ्या संस्थेकडून धान्याची ऑर्डर मिळाली. आज त्यांचे दुकान एका मोठ्या शोरूममध्ये बदलले आहे. ही शक्ती आहे त्या फुलाची आणि स्वामींच्या चरणांची. दर गुरुवारी 5 पिवळी फुले स्वामींच्या चरणी ठेवा आणि ओम श्री स्वामी समर्थ जप करा. चला आता पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूकडे वळूया. वस्तू नंबर 2, तांदूळ म्हणजे अक्षदा, ज्या कधीच खंडित नसतात. जेव्हा तुम्ही अखंड अक्षदा स्वामींना वाहता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील खंडित झालेली कामे पूर्ण होऊ लागतात. एका ताईचे लग्न जमत नव्हते. 35 वय झाले तरी स्थळ येत नव्हते. घरचे सगळे चिंतेत होते. त्यांनी दर गुरुवारी 21 अखंड तांदूळ स्वामींच्या चरणी अर्पण केले. उपाय करताना त्या रडत म्हणाल्या, स्वामी मुलीचे वडील थकलेत, आता तुम्हीच बाप होऊन कन्यादान करा. अवघ्या 2 महिन्यात त्यांना इतके चांगले स्थळ आले की आज त्या सुखांचा संसार करत आहेत. अंगावर शहारे आले ना? स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. वस्तू नंबर 3, 2 लवंगा. संकटाच्या आणि दृष्ट प्रवृत्तीचा नाश. 2 लवंगा अर्पण करणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि शत्रूचा नाश करणे. एका कुटुंबात सलग 5 वर्षे कोणाचेच आरोग्य चांगले नव्हते. असे वाटायचं की घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. त्यांनी स्वामींच्या सांगण्यावरून 2 लवंगा स्वामीसमोर जवळ जाळल्या आणि त्यांची उदी घरात शिंपडली. दुसऱ्याच दिवशी घरामध्ये वेगळाच शांतपणा जाणवू लागला. आज कुटुंब पूर्णपणे निरोगी आहे. 2 लवंगा घ्या, त्या स्वामींच्या फोटोवरून ओवाळा आणि मग घराच्या मुख्य दाराजवळ जाळा. यामुळे 7 पिढ्यांचा वास्तुदोष निघून जातो. स्वामींच्या विभूती उदी ही केवळ राख नाही, ती स्वामींचा प्रत्यक्ष स्पर्श आहे. एक लहान मुलाला डॉक्टरांनी ICUमध्ये भरती केले होते. आईने गुपचूप स्वामींची उदी मुलांच्या कपाळाला लावली आणि पाण्यात कालून पाजली.
रात्री स्वप्नात एक पांढरे वस्त्र नेसलेले वृद्ध महाराज आले आणि म्हणाले, पोरगा ठीक झालाय, घरी घेऊन जा. सकाळी डॉक्टर स्वतः थक्क झाले, कारण मुलगा स्वतःहून उठला बसला होता. रोज आंघोळ झाल्यावर कपाळाला स्वामींची उदी लावा, हे तुमच्या यशाचे गमक ठरेल. वस्तू नंबर 6, खडीसाखर आणि दुधाचा नैवेद्य. जर तुमच्या घरात कटकटी असतील तर स्वामींना हा नैवेद्य नक्की दाखवा. एक गरीब आजी रोज फक्त एक खडीसाखरेचा खडा स्वामींना अर्पण करायची. एकदा तिच्याकडे काहीच नव्हते. ती रडत बसली तेव्हा एका सावळ्या माणसाने तिला घराबाहेर बोलावून धान्याची पिशवी दिली आणि म्हणाला, मावशी, नैवेद्य कधीच थांबवू नकोस. तो माणूस दुसरा कोणी नव्हता, स्वतः स्वामी होते. दर गुरुवारी गायच्या दुधात थोडी खडीसाखर टाकून स्वामींना नैवेद्य दाखवा. वस्तू नंबर 6, तुळशीचे पान आणि भक्ती. तुळस ही लक्ष्मीचे रूप आहे. स्वामींच्या चरणी तुळस वाहिल्याने घरात कधीच पैशाची कमतरता भासत नाही. एका व्यावसायिकांचे 50 लाखाचे नुकसान झाले होते. त्याने स्वामींच्या चरणी तुळस अर्पण करून स्वामी चरित्र सारामृताचे वाचन केले. आज तो पुन्हा शून्यातून विश्व उभे करू शकला आहे. स्वामींनी त्याला रडताना पाहून स्वतःच्या चरणी स्थान दिले. वस्तू नंबर 7, अत्तर अर्पण करणे. स्वामींना सुवासिक अत्तर खूप प्रिय आहे. यामुळे तुमच्या जीवनातील कडू आठवणी संपतात आणि सुवास दरवळतो. एका भक्ताला नोकरी मिळत नव्हती. त्याने मठात जाऊन स्वामींच्या मूर्तीला चंदन आणि मोगऱ्याचे अत्तर अर्पण केले. एका आठवड्यात त्याला परदेशातून नोकरीची ऑफर आली. रुईच्या पानात अत्तर लावून ते स्वामीच्या पादुकावर अर्पण करा. मैत्रिणींनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल. एका अंध भक्ताची ही गोष्ट आहे. त्याला दिसत नव्हते, पण तो रोज अक्कलकोटच्या दिशेने हात जोडून जप करायचा. लोक त्याला म्हणायचे, तुला तर दिसत नाही, मग तू स्वामींची भक्ती का करतोस? तो भक्त डोळ्यातून पाणी काढत म्हणाला, अहो, मलाच दिसत नाही म्हणून काय झालं? माझ्या स्वामींना तर मी दिसतोय ना. तो माझा पिता आहे. तो मला कधीच खड्ड्यात पडू देणार नाही. आणि एक दिवस तो चालताना खड्ड्यात पडणार होता. तेवढ्यात साक्षात स्वामींनी त्याला सावरलं. ही आहे स्वामीची ताकद. ते तुमच्याकडे येत नाहीत, तर ते तुमच्या काळजात राहतात. तर माझ्या स्वामी भक्तांनो, आज आपण पाहिले की स्वामींच्या चरणी विश्वासाने अर्पण केलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचे नशीब बदलू शकते. ते पिवळे फूल किंवा लवंग केवळ वस्तू नाही, तर तो तुमचा स्वामीशी असलेला बंध आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींसमोर बसून तुमच्या मनातलं सगळं सांगून टाका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, स्वामी मी तुझ्याच आहे असं लिहून आपली हजेरी लावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.